मंगलम तंतुनानेन भवजीवन हेतुना घडते प्रत्येक सुख दुःखामध्ये ती तुमच्या सोबत राहणार आहे. हॅलो एव्हरीवन, तर हा आहे आपल्या लग्नाचा पार्ट 3. सेकंड पार्ट तर तुम्ही बघितलाच असेल. छान अशी नवरी नवरदेवाची एंट्री झालेली, मस्त विवाह सोहळा पार पडला. आणि नंतर आता हा थर्ड पार्ट आहे, म्हणजेच की आपल्या लग्नाच्या सिरीजचा शेवटचा पार्ट. तर इथे छान अशी सप्तपदी झालेली आहे, ती बघाच तुम्ही आता पुढे. आणि मी तर लेहंगा वगैरे चेंज करून आली होती, कारण की थंडीमुळे मला काही इतकं जास्त जमत नव्हतं. आणि इकडे सप्तपदीची पूजा ही खूप छान सुरू होती, बघा तुम्ही पुढे. मंगलम तंतुनानेन भवजीवन हेतुना घडते नामे शुभ. पूजा वगैरे झाली आणि नेक्स्ट पुढचा कार्यक्रम होता कानपिळीचा. नवरीचे भाऊ नवरदेवाचा कान पिळतात, म्हणजे आपल्या दाजींचा कान पिळतात आणि सांगतात की आमच्या बहिणीला जीव लावा. तर असं काही चालू होतं तिथे, तेही खूप छान मजेशीर. त्यानंतर मग 7 फेरे घेतले नवरी नवरदेवाने. त्यानंतर मग सुपारी आणि ते 7 वचन घ्यायचं होतं, म्हणजे प्रत्येक 7 सुपाऱ्या नवरीने ओलांडायच्या असतात. तर प्रत्येक सुपारी ओलांडताना गुरुजी जे 7 वचन असतात ते एक एक करून समजावून सांगत होते की नवरी नवरदेवाने काय केलं पाहिजे, आयुष्यात एकमेकांना कशी साथ दिली पाहिजे, सगळं काही ते समजावून सांगत होते, एक एक वचनाची पूर्ण माहिती. आणि बाजूला आम्ही सगळे उभं होतो, कारण की एक एक सुपारी त्यांनी लोटली पुढे की मग सगळे फुलं वगैरे टाकायचे. तर असं काही चालू होतं आणि फोटो सेशन पण करायचं होतं. तर मग आम्ही सगळं काही करत होतो. शेवटचं वचन आहे, ओम प्रतिष्ठित माया स्वामी मह्यम देवं समर्पितं वंदनीय स्वामी मने मय्य सप्तपदा सखे सप्तपदी सखा भव. पुढे टाकायचे सप्तपदी सखा भव. सप्तपदीची सगळी काही पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतर मग कार्यक्रम होता देव नाचवण्याचा. दोन्हींकडचे देव नाचवायचे असतात, नवरीकडचेही देव नाचवायचे असतात आणि नवरदेवाकडचेही देव नाचवायचे असतात. तर इकडे आधी हे नवरदेवाकडचे देव नाचवत आहे सगळेजण, भाऊ, ते जागृती दिन, त्या सगळे काही भाऊबंधांनी देव नाचवायचे असतात. तर तेच नाचवत होते. त्यांचं झाल्यानंतर मग नवरीकडच्यांनी देव नाचवले. मग नवरीकडच्यांचे देव नाचून झाल्याच्या नंतर नवरी नवरदेव देव नाचवतात आणि अजितदादांनी प्रज्ञाताईंना पण उचलून घेतलं होतं, त्यांनाही नाचवत होते. सो बघा तुम्ही.
त्यानंतर मग आम्ही सगळ्या बसलो, साखर घेतली. तर मग नवरीच्या मामाने नवरीला सगळ्यांकडून साखर वगैरे गोळा करून घ्यायची असते नवरीच्या मागे फिरवून, आणि त्यानंतर मग नवरदेवाच्या मांडीवर ठेवायचं असतं आणि बोलायचं असतं की नवरीचे मामा बोलतात की आधी होती आमची, आता झाली तुमची, असं बोलतात. तर तोही कार्यक्रम आम्ही इथे केला. आणि प्रज्ञाताईंनी छान असं ब्लाऊजवर नाव केलेलं होतं वर्कमध्ये, प्रज्ञा अजित देशमुख. आणि सगळे काही कार्यक्रम करून झाले होते. त्यानंतर मग आता होती बिदाई. तर सगळ्यांचे नमस्कार करायचा होता नवरी नवरदेवाने, सगळ्या मोठ्यांचे शुभाशीर्वाद घ्यायचे होते. तर ते करत होता आणि आम्ही जी वाट बघत होतो की नवरीची बिदाई, पण झालं असं की आमच्या नवरीला रडूच आलं नाही. त्यामुळे मग सगळेच बघत होते कोण नवरी रडते का नाही, पण नवरी काही रडली नाही. पण ठीक आहे, चांगलं असतं की आपण आपल्या चांगल्या आयुष्यासाठी सुरुवात करतोय, तर रडायचं कशाला ना, आनंदात जायचं. सो तेही झालं बघा तुम्ही. त्यानंतर मग वेळ झाली घरी निघायची. तर सगळ्यात शेवटी नवरी नवरदेवाचे पाय धुतात सगळे नवरीकडचे लोक, नवरीचे आई वडील, भाऊ भाऊजाई, आत्या मामा, जे कोणी सगळे रिलेटिव्ज असतात ते सगळे नवरी नवरदेवाचे पाय धुतात आणि नवरी नवरदेवाला शुभाशीर्वाद देऊन मग नवरी नवरदेव घरी जाण्यासाठी निघतात. तर तेही इथे झालं आणि छान अशी नवरी नवरदेवाला घरी जाण्यासाठी छान गाडी पण डेकोरेट केलेली होती, नॉर्मल थोडीशी, त्यांचीच किया, अजितदादा त्यांची. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. आम्ही तर आधीच गेलेलो होतो कारण की आम्हाला करायचं होतं डेकोरेशन गृहप्रवेशसाठी नवरीचा. तर मग आम्ही आधी घरी गेलेलो होतो. त्यानंतर मग नवरी नवरदेव आले. इकडे छान असं आम्ही वेलकमचं डेकोरेशन केलं आहे मस्तपैकी. आणि तुमचंच वेलकम होऊन गेलं. हे बघा छान असं आम्ही छोटंसं काहीतरी करतोय पटपट, कारण की इतका वेळ पण नाही आमच्याकडे. हे बघा साखरी न झालं काळ, साखरी न झालं काळ, आम्ही लेक मागवालं, मी लेक मागवालं, आमच्या बापाजीच्या गळ, आमच्या बापाजीच्या गळ. नवरी नवरदेवावरती आलेने नवरदेवाच्या बहिणीने दार अडवलेलं होतं. तर बघा तुम्ही काय म्हणती नवरदेवाची बहीण. माझी बहीण काय म्हणते, होईल पहिली बेटी घालील चकू वटी वट्टी घालील वंसांच्या ओटी. चलो नाव घेते देशमुखांची सून. केळीच्या पानावर रव्याचा शिरा, प्रज्ञाचं नाव घेतो देशमुखांचा हिरा. हे घरी आल्यानंतरचे खेळ तर खूप छान असतात, भांडे वगैरे ओलांडायचे असतात. त्यानंतर मग सूनमुख बघायचं होतं, ते धान्यामध्ये सोनं लपवलेलं असतं ते शोधायचं 5 वेळा, ते चालू होतं. काही सूनमुख बघायचं होतं तर अजित भाऊंची नाणी त्यांनी सूनमुख बघितलं, आईंनी बघितलं, मावशींनी त्यांनी बघितलं. तर असं काही चालू होतं इकडे. गवासाने
ओय आवराना म्हणून ते दात ते ठेवायला लागायच्या गणपत ते ठेवून काढून आणून चालू घेऊ का आवरा चला असं करायचं कोणाला आधी तिच्यापर्यंत पोहोचवता आधी एक एक तांदूळ नाही करायचं आपल्याला एक एक तांदूळ नाही करायचंय. 5 वेळेस आहे ना लक्ष्मी कोण आलो बरं झालं भाऊ मजा कर घे लक्ष्मीच्या मजा कर भाऊ भाऊ नाही बाई आता मम्मीला काम करू देऊ नका दोघी सांभाळून सगळ्यांना सांभाळायचं काम करू द्यायचं नाही आता मम्मीला मिळून मिसळून राहायचं. हा मी तिला सांभाळ ती मम्मीला सांभाळ दोघांचा विषय. त्यानंतर मग दोघांनी घरातल्या देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर मग मंडोळ्या सोडायच्या होत्या. तर नवरीने नवरदेवाच्या मंडोळ्या दोन्ही हाताने सोडायच्या असतात आणि नवरदेवाने एक हाताने सोडायच्या. तर त्याही सोडल्या आणि मंडोळ्या मग घरामध्ये बांधून ठेवायच्या असतात. आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट डेचे खेळही ॲड केलेले आहेत. तर सकाळी सकाळी नवरी नवरदेवाचे खेळ चालू होते. खोबरं थुंकायचं, पाण्याच्या गुळण्या करायच्या, नवरी नवरदेवाची हळद उतरवायची. तर तोही कार्यक्रम आम्ही करून घेतला. असं झालंय आमचा सगळ्या लग्नाचा प्रोग्राम. 3-4 दिवस आम्ही मावशींच्या इकडेच येत जात होतो. सगळं काय व्यवस्थित छान झालं आमचं लग्न वगैरे. आणि लग्नाच्या सिरीज तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की आम्हाला सांगा. आणि असेच आपल्याला भरभरून प्रेम देत राहा, व्लॉग बघत राहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.